हाय फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. विद्यार्थी मित्रांनो, आज जे आपण टॉपिक शिकणार आहे ते खूप जास्त महत्त्वाचे असतील. आज प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल आपल्याला शिकायची आहे. सेक्शन फॉर्म्युला शिकायचा आहे, जो सेक्शन फॉर्म्युला 11वी आणि 12वीला सुद्धा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय 3 पॅरलल लाईन्स नाव आहे. 3 पॅरलल लाईन ड्रॉ करतो मी आणि 2 ट्रान्सव्हर्सल टाकतो, तरच हे अप्लाय होईल. कमीत कमी पॅरलल लाईन किती पाहिजे? 3. ट्रान्सव्हर्सल किती पाहिजे? 2 किंवा 2पेक्षा जास्त. बघा आता तो बघा या फिगरमध्ये पी क्यू आर या पॅरलल लाईन आहे आणि एल आणि एम ट्रान्सव्हर्सल आहे. इन फिगर लाईन पी पॅरलल लाईन क्यू पॅरलल लाईन आर अँड लाईन एम अँड लाईन एन आर देअर ट्रान्सव्हर्सल्स. ठीक आहे, आणि मी ते नाव देऊन टाकतोय त्या पॉईंटला इंटरसेक्टिंग पॉईंट ABC DEF. ॲक्च्युली हा कन्सेप्ट आपण ऑलरेडी शिकले 8वीमध्ये. लगेच आठवलं मग. आता बघा 3 पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलमुळे काही सेक्शन तयार होतात. बघा आता ट्रान्सव्हर्सल पहिली पकडायची. AB BC 2 सेक्शन तयार झाले. सेगमेंट्स AB अपॉन BC इज इक्वल टू, इकडे बघा AB घेतले, इकडे काय घ्यायची? त्या समोरची घ्यायची लगे DBCच्या समोर काय? EF. बस एवढंच शिकायचं आपल्याला इथे. पण कंडिशन काय आहे? पॅरलल लाईन्स पाहिजे. पॅरलल लाईन्स असणं आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्ही असं लिहू शकत नाही. अजून एक, जर तुम्ही AB अपॉन AC घेतलं तर ABच्या समोर घ्यायचं D, ACच्या समोर घ्यायचं DF. जसं तुम्ही लेफ्ट साईडचे सेगमेंट घ्याल तसं राईट साईडचे सेगमेंट घ्यायचे. बस. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटची डिव्हिजन कन्सेप्ट काय? बघा रेशो काय असतो. सपोज मी एक लाईन सेगमेंट काढली, ते त्या लाईन सेगमेंटला आपण नाव देऊ AB. मी याच्यावर एक पॉईंट घेतला सपोज C. मग आता ABची जी लेंथ आहे ना ती आहे 10 सेंटीमीटर. किती? 10 सेंटीमीटर. ACची लेंथ आहे 4 सेंटीमीटर. CBची लेंथ आहे 6 सेंटीमीटर. ओके, बघा आता इथे तुम्ही इन फिगर AB इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, AC इक्वल टू 4 सेंटीमीटर, CB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, ACB तिघी कोलिनियर आहे. मग आता बघा C पॉईंट A आणि Bच्या मध्ये आहे का नाही? मग C पॉईंट ABला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतोय, कसं काढायचं? मी काय करतो आता बघा, C पॉईंटमुळे याचे 2 तुकडे झाले ABचे, AC आणि CB. त्याचा रेशो घेण्याचा प्रयत्न करतो. लेट AC अपॉन CB. सो AC किती आहे? 4. CB किती आहे? 6. याला भाग दिला 2ने. 2 दूने 4, 2 त्रिक 6, म्हणजे याला 2/3 म्हणजे 2:3 लिहितात. सो देअरफॉर पॉईंट C डिवाइड्स लाईन सेगमेंट AB इंटरनली इन द रेशो 2:3. इंटरनली का म्हणतात? कारण C पॉईंट ABच्या मध्ये, म्हणून त्याला इंटरनल डिव्हिजन म्हणतात. ठीक आहे, म्हणून तुम्ही असं लिहू शकता देअरफॉर पॉइंट C divides
segment AB internally in the ratio 2:3. 2:3 हा रेशो आहे, 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर नाही. याचा अर्थ होतो पहिला पार्ट जर 2 असेल तर दुसरा पार्ट 3 येईल, त्या प्रपोर्शनमध्ये येईल. ठीक आहे, हा कन्सेप्ट व्यवस्थित शिका. लाईन सेगमेंटचे डिव्हिजन. चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला सेक्शन फॉर्म्युला. काय सेक्शन फॉर्म्युला बघा, तुम्हाला डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट समजलेलं आहे, त्याच्यावर आधारित हा फॉर्म्युला मोस्ट इम्पॉर्टंट. मी आता काय करतोय, एक कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम काढणार आहे, ज्याच्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. हा आहे आपला वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे, एक्स वाय, दिस इज युअर ओरिजिन. याच्यावर मी काय करतो, एक लाईन काढतोय. ठीक आहे, लाईनचं एल लाईन आहे. सेक्शन फॉर्म्युला शिकायचं असेल तर लाईन सेगमेंटवर काम करू आपण. ए बी ही लाईन सेगमेंट आहे. सो एलला कट करून मी काय घेतला आहे, एक लाईन सेगमेंट घेतला आहे बी. एचे कोऑर्डिनेट आहे x1 y1, बीचे कोऑर्डिनेट आहे x2 y2. ए बी काय आहे, लाईन सेगमेंट. आता ए बी या लाईन सेगमेंटच्या मध्ये एक पॉईंट आहे पी. जो पॉईंट पी आहे तो ए बीला डिव्हाइड करणार आहे m:n एवढ्या रेशोमध्ये. म्हणजे ए पी जर m असेल तर पी बी काय n, तर मग पी पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असेल ते आपल्याला याच्यात शिकायचं सेक्शन फॉर्म्युलामध्ये. म्हणजे पी पॉईंट काय करतोय, ए बीचं 2 सेक्शन करतोय, 2 पार्ट करतोय, ए पी आणि पी बी. पण ते कोणत्या रेशोमध्ये, m:n. म्हणजे पहिला पार्ट m असेल तर दुसरा पार्ट काय येईल, n. लक्षात घ्या, सेक्शन फॉर्म्युलासाठी काय पाहिजे, एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती पाहिजे आणि रेशो माहिती पाहिजे, कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो. त्यावेळेस तुम्ही त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढू शकतात. काय कसं लक्षात ठेवायचं, शॉर्टकट टेक्निक सांगतो. पहिले डाटा लिहून घेऊ. लेट पॉइंट P divides line segment joining points A x1 y1 and B x2 y2 internally in the ratio m:n. बघा काय लिहिलं आहे मी, लेट पॉइंट पी हा डिवाइड करतो, डिवाइड्स लाईन सेगमेंट. कोणती लाईन सेगमेंट, विथ जॉइनिंग पॉइंट ए अँड बी. लाईन सेगमेंट जॉइनिंग पॉईंट्स ए अँड बी इंटरनली इन द रेशो m:n. इंटरनली खूप महत्त्वाचं आहे, कारण हा सेक्शन फॉर्म्युला नाव आहे, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन आपण बघतोय. 11वीला अजून आहे सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. ओके, देन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. पीचे कोऑर्डिनेट कसे भेटतील बघा, सोपी टेक्निक सांगतो. कोऑर्डिनेट आहे म्हणजे 2 कोऑर्डिनेट येतील, एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट, म्हणून कॉमा टाकलाय. जो रेशो आहे तो लिहून टाकायचा, ॲडिशन करायची रेशो m:n. सो m+n m+n. वरती पण तसंच करा, फक्त थोडी जागा सोडा रे. ओके, आता इथे एक्स कोऑर्डिनेट आहे म्हणजे इथे वाय येणार नाही, इथे वाय कोऑर्डिनेट आहे म्हणजे एक्स येणार नाही. मग एक्स लिहिताना उलटे टाकायचे, x1 x2 आहे, अल्टरनेट टाकायचे x2 x1. इथे काय येईल मग y2 y1 y2 y1. ठीक आहे, परत एकदा सांगू. ठीक आहे, परत एकदा सांगू. काय करायचं, रेशो काय आपला बघायचा. पहिले बघा, इथे एक्स कोऑर्डिनेट आहे, वाय कोऑर्डिनेट आहे. रेशो m:n आहे ना, मग त्याची ॲडिशन करायची m+n. m+n असं लिहायचं, पहिले m नंतर n. वरती परत असं लिहा, थोडी जागा सोडून द्या. आता इथे एक्स कोऑर्डिनेट आहे म्हणजे इथे एक्स येईल, वाय कोऑर्डिनेट म्हणजे वाय येईल, पण एक्स टाकताना अल्टरनेट टाकायचे. म्हणजे इथे x2 x1, इथे y2 y1.
बस हा आहे तुमचा सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. याचा वापर करून आपल्याला एक पुढचा फॉर्म्युला बघायचा आहे, मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला काय बघा, सपोज एक लाईन सेगमेंट घेतली मी ए बी ही लाईन सेगमेंट आहे, तिचा मिड पॉईंट आहे यम. एचे कोऑर्डिनेट्स आहेत आपल्याकडे x1 y1, बीचे x2 y2. तर यमचे कोऑर्डिनेट कसे भेटेल बघा, लेट एम बी द मिड पॉइंट ऑफ लाइन सेगमेंट joining points A x1 y1 and B x2 y2. Then M x1 plus x2 upon 2 y1 plus y2 upon. ओके, बस फॉर्म्युला लक्षात ठेवा. खाली मिड पॉईंट म्हणून 2 लिहायचं. एक्स कोऑर्डिनेटची ॲडिशन x1 प्लस x2, वाय कोऑर्डिनेटची ॲडिशन y1 प्लस y2. याला म्हणतात मिड पॉईंट फॉर्म्युला. हा इथूनच तयार झालेला आहे. ठीक आहे, आता हे 2 कन्सेप्ट व्यवस्थित तुम्ही प्रिपेअर करायचे. चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला सेंट्रॉइड फॉर्म्युला. त्यासाठी पहिलं आपण शिकणार आहे सेंट्रॉइड म्हणजे काय. झालं आहे पण तुम्ही विसर पडला आहे तुम्हाला, म्हणून एकदा परत सांगतो काय असतं रे बघा सेंट्रॉइड. सपोज मी काय करतो, आता एक ट्रायंगल काढतो. ठीक आहे, आता तिघी साईडचे मिड पॉईंट घेऊन घेतो एम एन. सपोज इथे दिला आहे मी एल, त्यांना जॉईन करून घेतो मी आता. सो ए एम काय झाली, मेडियन. ओके, मेडियन. हा, तिघी मेडियन एकाच पॉईंटमधून पास होतील ही प्रॉपर्टी असते. ए एम बी एन सी एल मेडियन आहे म्हणजे सेगमेंट इक्वल येतील, दोघी सेगमेंट इक्वल येतील. आता मेडियन एकाच पॉईंटमधून पास होते त्याला म्हणतात जी सेंट्रॉइड. मेडियन्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्करंट म्हणजे एकाच पॉईंटमधून पास होतात. पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे हा दिसतोय इज नोन ॲज जी. जी फॉर सेंट्रॉइड. ते बघायचं. आता सपोज जर तुम्हाला ट्रायंगलचे जे व्हर्टायसेस आहेत त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत रे, x1 y1 सॉरी x2 y2 x3 y, तर तुम्ही सेंट्रॉइड जो आहे जी त्याला डायरेक्ट लिहू शकतात. ठीक आहे, लेट ए x1 y1 B x2 y2 C x3 y3 B coordinates of vertices of triangle ABC. किंवा तुम्ही डायरेक्ट लिहू शकता लेट ABC be the vertices of triangle ABC. Then coordinates of centroid of ट्रायंगल ABC इज, त्याला नाव आहे जी. काय करायचं, डिवाइड बाय 3 करून टाकायचं. 3 व्हर्टायसेस होऊन ते एक्स कोऑर्डिनेट x1 x2 x3 y1 y2 y3. बस एवढं लक्षात ठेवायचं. इथे एक नोट म्हणजे प्रॉपर्टी लक्षात ठेवा की हा जो सेंट्रॉइड आहे हा प्रत्येक मीडियनला 2:1 एवढ्या पार्टमध्ये डिवाइड करतो. ठीक आहे, सेंट्रॉइड of triangle divides each median in the ratio 2:1. ठीक आहे, वर्टेक्स पास होतो पहिला पार्ट असतो तो 2 असतो, त्याच्या निम्मे
खालचा असतो 1. आता CG हा जर 2 असेल तर GL 1 असेल, BG जर 2 असेल तर GN 1 असेल. ते बघितल्यावर लगेच समजेल. तो मोठा पार्ट आहे 2, लहान पार्ट किती असेल 1. महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, पण 8वीला झालं आहे, पण एकदा परत रिव्हिजन म्हणून तुम्हाला 10वीला दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता बेसिकली काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा आजच्या लेक्चरमध्ये. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, मिड पॉईंट फॉर्म्युला, स्लोप ऑफ लाईन वगैरे एवढे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.2 स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे, खूप सोपं आहे बघा, पण कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे जे शिकवलेत ते. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P. Pचे कोऑर्डिनेट शोधायचे. इफ P डिवाइड्स लाईन सेगमेंट जॉइनिंग पॉईंट A अँड B. AB ला जॉईन करणारा जो सेगमेंट आहे, रफ फिगर आहे A B. Aचे कोऑर्डिनेट आहे -1 7, Bचे कोऑर्डिनेट आहे 4 3. याला जॉईन करणारा सेगमेंटला तो P डिवाइड करणार आहे. P मी अंदाजे ठेवला आहे, पण तो कोणत्या रेशोमध्ये 2:3. हा पार्ट 2 असेल तर हा पार्ट 3. Pचे कोऑर्डिनेट शोधायचे. एंड पॉईंट माहिती आहे, रेशो माहिती आहे, म्हणजे सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन अप्लाय होईल. मी बोललो होतो तुम्हाला, तर केव्हा अप्लाय होतो, एंड पॉईंट माहिती पाहिजे आणि रेशो माहिती पाहिजे. मग आता यासाठी आपण काय करतो, सेक्शन फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी पहिल्या कोऑर्डिनेटला आपण मानून घेतो x1 y1, दुसरा कोऑर्डिनेट असतो आपला x2 y2, आणि हा रेशो आपण मानतो m/n. ओके, समजण्यासाठी. सो लेट A याला घेणार आहे आपण x1 y1, तिचे कोऑर्डिनेट आहे -1 7, B x2 y2. कोऑर्डिनेट दाखवण्यासाठी 3 लाईन वापरतात. तो 4 3. लेट m/n म्हणजेच 2:3. सो वी नो दॅट किंवा बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. डायरेक्ट असं स्टेटमेंट आहे, बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. Pचे काढायचे ना, काय फॉर्म्युला जातो बघा, m+n m x2 n x1 m y2 n y1 m+n. सगळं रेडी. आता तुमच्याकडे फक्त याच्यात तुम्ही आता प्रॉपर व्हॅल्यू पुट करा. ओके, सो आता आपलं पहिले आपण काय करू, m+n. सो m 2 3. सो 2 + 3 2 + 3 2 + 3 2 + 3, नो प्रॉब्लेम. x2 किती आहे 4. नंतर x1 किती -1, y2 -3, y1 7. बघ गुणाकार आहे त्यांच्यामध्ये. गुणाकार आहे. चला आता कॅल्क्युलेशन करू. P कोऑर्डिनेट भेटणार आहे P पॉईंटचे. 4 × 2 8, 3 आहे का 3 म्हणजे -3 होऊन जाईल. 3 × -1 -3, 8 - 3 किती होतो, 8 - 3 5. 8 मधून 3 गेले 5. तुम्हाला वाटलं तर एक स्टेप तुम्ही वाढवू शकता. 2 आणि 3 5. मी तोंडी करतो, मला तोंडी जमतं येतं. 3 7 21, 2 6 म्हणजे -6. 21 - 6 15, खाली 5. बस शेवटचं आहे आता. 5 आहे का 5 5 3 15. ये बस फायनल आन्सर आहे तुमचं, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P. ठीक आहे, व्यवस्थित बघायचं, एकदम सोपा कन्सेप्ट आहे, हे जमायलाच पाहिजे तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 बघूया आता. इन ईच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A विच डिवाइड्स सेगमेंट PQ इन द रेशो A:B. मागचा प्रॉब्लेम आणि हा सेम आहे रे. कोणाचे कोऑर्डिनेट शोधायचे बघा, A पॉईंटचे. कोणाला डिवाइड करणार आहे तो PQला. मग काय करायचं आपल्याला समजण्यासाठी असे रफ फिगर काढून घ्यायची. PQला डिवाइड करणार आहे कॅपिटल A, नो प्रॉब्लेम. P पॉईंट दिला -3 7, Q पॉईंट दिलेला आहे 1 - 4. याच्यात 3 प्रश्न आहे, मी एकच सॉल्व करतोय. रेशो दिला आहे 2:1. बस. आता तुम्हाला काय करायचं,
पहिला पॉईंट आपण घेतो x1 y1, याला घेतो आपण x2 y2. हा रेशो आपण एन घेतो, पण इथे ए बी दिला आहे, हा ए बी. ठीक आहे, चलो पहिले ते मानावं लागेल. बोल लेट पी x1 y1 -3 7 q x2 y2 1 -4 आणि a(b) तर आहेच, a(b) 2(1). Therefore, by using section formula for internal division, मग आता सेक्शन फॉर्म्युला वापरून आपल्याला काय भेटतं, तो मधला पॉईंट, त्याचं काय आहे ए भेटेल आपल्याला, एचे कोऑर्डिनेट. रेशो काय आपला a(b), मग इथे a+b लिहावं लागेल, इथे पण a+b, वरती पण ते लिहायचं, थोडी जागा सोडायची. पाहून घ्या, इथे कोऑर्डिनेट उलटे लिहायचे, x2 x1 y2 y1. चालेल, पटापट किंमत टाकू आता. रेशो काय रे आपला 2:1, सो 2 + 1 2 + 1 2 + 1 2 + x2 1 x1 किती -3 y2 -4 y1 7. कॅल्क्युलेशन जेवढे तोंडी येतील तेवढे तोंडी करण्याचा प्रयत्न करा. बे 1 × -3 सो 2 -3 -1 अपॉन 3. बेचोक 8 सो -8 + 7 -1 अपॉन 3. बस. सो दिस इज युअर फायनल आन्सर. मी एक सॉल्व करून दिला आहे, व बाकीचे 2 तुम्ही घरी करायचे. ठीक आहे, आजचं लेक्चर एवढंच, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. बाय.